नमस्कार मित्रांनो, मी भाग्यश्री प्रधान आणि तुम्ही पाहत आहात मराठी जी.के. आन्सर अँड क्वेश्चन. मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे 17 मार्च 2025 जनरल नॉलेज म्हणजे चालू घडामोडी. स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने हे व्हिडिओ बनवण्याचं काम मी तुमच्या सर्वांसाठी करत आहेत. मित्रांनो, आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, आयुष्यमान भारत योजनेची वयोमर्यादा 70 वरून किती वर्ष करावी अशी शिफारस आरोग्य व कुटुंब कल्याण विषयक समितीने केली आहे? तर याचं बघा बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 60 वर्ष. पुढचा प्रश्न आहे नंबर 2, आयुष्यमान भारत योजनेची मर्यादा 60 वर्ष करावी अशी शिफारस कोणाच्या अध्यक्षतेखाली आरोग्य व कुटुंब कल्याण विषयक समितीने केली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे राम गोपाल यादव. पुढचा प्रश्न आहे नंबर 3, हॉकी इंडियाने 2024चा सर्वोत्तम पुरुष हॉकीपटू म्हणून कोणाला सन्मानित केले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी हरमनप्रीत सिंग. पुढचा प्रश्न आहे नंबर 4, हॉकी इंडिया 2024 वर्षाच्या सर्वोत्कृष्ट महिला खेळाडूंचा पुरस्कार कोणाला दिला आहे? याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी सविता पुनिया यांना दिलेला आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 5, कोणत्या वर्षाच्या विश्वविजेत्या हॉकी संघाला ध्यानचंद जीवन गौरव पुरस्काराने गौरवण्यात आले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 1975. मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल आणि पुढचे येणारे व्हिडिओसाठी प्लीज करून आपल्या चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि येणाऱ्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला पुढचा प्रश्न आहे नंबर 6, महिला प्रीमियम लीग WPLमध्ये 1000 धावा करणारी कोण पहिली क्रिकेटपटू ठरली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी नाताली स्कीवर ब्रंट. पुढचा प्रश्न आहे नंबर 7, महिला प्रीमियर लीग WPL 2025 स्पर्धेचे विजेता कोणी पटकावले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए मुंबई इंडियन्स. पुढचा प्रश्न आहे नंबर 8, महिला प्रीमियम लीग WPL 2025 स्पर्धेचे उपविजेतापद, लक्षात ठेवा विजेतापद हे मुंबई इंडियन्सला भेटलेलं आहे आणि उपविजेतापद म्हटलं इथं हे कोणी पटकवलं आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी दिल्ली कॅपिटल्सने. आता पुढचा प्रश्न आहे नंबर 9, महिला प्रीमियम लीग WPL 2025 स्पर्धेमध्ये ऑरेंज कॅप कोणी जिंकली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी नाताली स्कीवर ब्रंटने. पुढचा प्रश्न आहे नंबर 10, मुंबई इंडियन्स संघाने कितव्यांदा पहिला प्रीमियम लीगचे विजेतापद पटकवले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी नंबर 2. मित्रांनो, आपलं जे जनरल नॉलेजचे चॅनल आहे या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला जर कोणत्या विषयाची जनरल नॉलेजची PDF पाहिजे असेल किंवा लेटेस्ट जनरल नॉलेज किंवा कोणत्याही जनरल नॉलेजच्या कोणत्याही टॉपिकवर PDF पाहिजे असेल तर आपल्यासोबत संपर्क साधू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा WhatsApp नंबर दिलेला आहे. त्या WhatsAppवर जाऊन तुम्हाला तुमच्या टॉपिकचं नाव, त्या टॉपिकविषयी तुम्हाला जनरल नॉलेजचे प्रश्न आणि उत्तरं भेटून जातील. चला तर पुढचा प्रश्न आहे नंबर 11, महिला प्रीमियम लीग WPL 2025 स्पर्धेमध्ये सर्वाधिक विकेट घेऊन कोणी पर्पल कप जिंकली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी अमिलिया केर. पुढचा प्रश्न आहे 12, सेंट्रल बँक लंडनकडून डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अवॉर्ड 2025साठी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए RBI. पुढचा प्रश्न आहे नंबर 13, भारताच्या परकीय चलन साठ्यात 2 वर्षात सर्वात मोठी वाढ होऊन किती अब्ज डॉलर्स वर पोहोचली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी 653.96%. पुढचा प्रश्न आहे नंबर 14, मागील 10 वर्षाच्या कालावधीत
भारताकडून किती परदेशी उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात आले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 393चं. पुढचा प्रश्न आहे नंबर 15. 2015 ते 2024मध्ये भारताने इतर देशांच्या उपग्रहांचे प्रक्षेपण करून किती डॉलरचे परकीय चलन मिळवले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 143. पुढचा प्रश्न आहे नंबर 16. मागील 10 वर्षाच्या कालावधीत भारताने कोणत्या देशाचे सर्वाधिक 232 उपग्रह प्रक्षेपित केले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी अमेरिका. पुढचा प्रश्न आहे नंबर 17. भारत आणि कोणत्या देशाने फ्री ट्रेड ॲग्रीमेंट्स FTAवर चर्चा सुरू केली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए न्यूझीलंड. पुढचा प्रश्न आहे नंबर 18. IIT मद्रास येथे विकसित होत असलेल्या जगातील सर्वात लांब हायपरलूपची लांबी किती? त्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 410 मीटर लांबी आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 19. नवीन इमिग्रेशन विधेयकात फेक ट्रान्सपोर्ट वापरल्यास किती वर्ष शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 7. पुढचा प्रश्न आहे नंबर 20. नवीन इमिग्रेशन विधेयकात फेक पासवर्ड वापरल्यास किती लाख रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी 10 लाख रुपये. पुढचा प्रश्न आहे नंबर 21. इंटरनॅशनल मास्टर्स लीगची ट्रॉफी कोणी जिंकली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए इंडिया मास्टर्सने. पुढचा प्रश्न आहे नंबर 22. देशात दरवर्षी किती मार्चला राष्ट्रीय लसीकरण दिन साजरी केला जातो? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 16 मार्चला. पुढचा प्रश्न आहे नंबर 23. श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी एकनाथ शिंदेंना. पुढचा प्रश्न आहे नंबर 24. नवी दिल्ली येथे 3 दिवसीय रायसीना परिषदेचे उद्घाटन कोण करणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी नरेंद्र मोदी. पुढचा प्रश्न आहे नंबर 25. इंटरनॅशनल मास्टर्स लीगची ट्रॉफी इंडिया मास्टर्सने जिंकली असून त्याचा कर्णधार कोण आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी सचिन तेंडुलकर. मित्रांनो, आपल्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही त्रुटी काही चुका आढळल्यास प्लीज आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट सांगते, तुम्हाला जर PDF स्वरूपात कोणत्याही स्पर्धा परीक्षेची प्रश्नपत्रिका आणि त्याच्यासोबत उत्तरं पाहिजे असेल तर तुम्हाला ते मिळून जातील. आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये WhatsApp नंबर आहे, त्याच्यावर संपर्क साधावा. व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा. इथेच थांबूया. धन्यवाद.